समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी कृपा या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आषाढ महिन्यात कुळदेवीची कोणती सेवा करावी, त्याचबरोबर कुळधर्म कुळाचार कसा करावा आणि देवीला लिंबाची माळ कशी अर्पण करावी. मग तुम्ही मूळ पीठावर जाऊन करणार आहात किंवा तुम्ही एखाद्या छोट्याशा मंदिरामध्ये कुठे करणार आहात, हे सर्व या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा सर्वांना. तर बघा, आता आषाढ महिन्यामध्ये देवीला लिंबाची माळ अर्पण करणे हे अत्यंत म्हणजे खूप महत्त्वाची सेवा आहे आणि आषाढ महिन्यात कुलदेवीची उपासना करणे अत्यंत महत्त्वाचं सुद्धा मानलं जातं. या काळात निसर्गात बदल होत असतात आणि देवीची शक्ती सुद्धा या पृथ्वीवर अत्यंत जागृत असते. आता कुलदेवीला लिंबाची माळ का घालावी याचं कारण काय? तर बघा, भक्तांवरील संकट, नजरदोष, बाधा आणि त्याचबरोबर आपल्या आरोग्याची काळजी सुद्धा देवी आई घेत असतात. म्हणून वर्षातून एक वेळा किंवा 6 महिन्यातून एक वेळा किंवा वर्षातून 2 वेळा आपण मूळ पीठावर जाऊन देवीची ओटी भरणं, देवीचा कुळाचार करणं, तिथं जे काही परड्या असतात त्या परड्या भरणं, देवीला नैवेद्य दाखवणं, हा कुळाचार खूप महत्त्वाचा असतो. आणि देवी आई आपण गेलो ना, तिथे नुसतं ना आपण त्या 5 परड्या असतात तिथे ₹1-1 दक्षिणा सुद्धा ठेवतात. त्या आपल्यावर कितीतरी प्रसन्न होतात. पैशाचं जाऊ द्या हो, तुम्ही फक्त देवीच्या दरबारात जावा, ती कितीतरी आपल्यावर खुश असते. आपल्याकडून कुठल्याही गोष्टीची तिला अपेक्षा नसते. फक्त भाव आणि भक्तीने आपण तिला जपणं किंवा ती आपली कुलदेवी आहे तिचं स्मरण करणं, त्याचबरोबर वर्षातून एकदा जाऊन तिच्या चरणांवरती डोकं ठेवणं, हे खूप खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळेच बघा, आपण तिनं आपल्यासाठी एवढं करते, तिनं आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढते, आपल्या प्रत्येक गोष्टींमध्ये तिचा सहभाग असतो. म्हणजेच बघा, ज्यावेळेस घरात लग्न जमतं त्यावेळेस आपण पहिली पत्रिका देवी आईला देतो. काही अडचणी येईल आपण देवी आईला प्रार्थना करतो. आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा हातभार असतो, त्याच आपल्याला सगळं काही देत असतात. मग आपण पण त्यांच्यासाठी काहीतरी करणं लागतं ना. म्हणून वर्षातून एक वेळा तिथे जायचं मूळ पीठावर आणि तिचा मान सन्मान खूप छान पद्धतीने करायचा. तर आता बघा, या महिन्यामध्ये देवीला लिंबाची माळ का अर्पण करावी? तर नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो. लिंबू काय असतो बघा, नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो. वातावरणातील वाईट शक्ती आणि नकारात्मक स्पंदने शोषून घेण्याची अद्भुत क्षमता त्या लिंबामध्ये असते. देवीला ही माळ अर्पण केल्याने घरातील इडा पिडा आणि नजर सुद्धा दूर होतो. उग्र शक्ती सुद्धा शांत करत असते. त्याचबरोबर आषाढात देवीची रूपे अधिक प्रखर आणि उग्र असतात. लिंबाचा थंड गुणधर्म देवीच्या या उग्र ऊर्जेला शांत करून भक्तांसाठी कल्याणकारी बनवतो, आरोग्याचं रक्षण करते. आषाढ महिन्यामध्ये पावसाळ्यामुळे रोगराई पसरते. लिंबू आणि कडुलिंबू हे जंतुनाशक मानले जातात. देवीला हे अर्पण करून आरोग्याचे रक्षण करण्याची प्रार्थना केली जाते आणि करता करविता तीच असते, आपल्या आरोग्याचं रक्षण करणारी, त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये साथ देणारी ही आपली कुळदेवी असते. म्हणून आपण तिला नेहमी जपत गेलं पाहिजे. आता आषाढ महिन्यामध्ये कुळाचार कसा करावा? तर बघा, आता मेन महत्त्वाचं, आषाढ महिन्यामध्ये देवीला कुळाचार करताना गोड आणि तिखट पुऱ्यांचा नैवेद्य दाखवला जातो. काही भागामध्ये कुळाचार वेगळा असतो, काही भागामध्ये कुळाचार वेगळा असतो. आता आमच्या इकडे तरी गोड पुऱ्या, तिखट पुऱ्या बनवल्या जातात आणि याचा नैवेद्य देवीला दाखवला जातो. ज्यावेळेस तुम्ही मूळ पीठावर जाणार आहात त्यावेळेस आता काय करायचं, या गोड पुऱ्या त्याचबरोबर तिखट पुऱ्या हा सगळा नैवेद्य बनवायचा. त्याचबरोबर थोडासा भात बनवायचा, बिना मिठाचा भात बरं का. आमच्या इकडे तरी पद्धत अशी आहे, बिना मिठाचा भात बनवायचा. थोडीशी कशाची तरी भाजी बनवायची आणि मग आंबाड्याची बनवू शकतात, मेथीची बनवू शकतात, कुठलीही पालेभाजी बनवायची. आणि मूळ पीठावर ज्यावेळेस तुम्ही जातात त्यावेळेस पीठ आणि मीठ, आपलं जे गव्हाचं पीठ असेल किंवा ज्वारीचं पीठ असेल त्यामध्ये मीठ टाकून ते एकत्र करायचं आणि ते सर्व घेऊन जायचं. जे काय मग तुम्ही साडी, चोळी, त्याचबरोबर शृंगाराचं साहित्य, गजरा, परत नंतर तिथं बऱ्याचशा गोष्टी आपण ज्यावेळेस मंदिरामध्ये देतो त्यावेळेस कुळाचाराचं सगळं सामान द्या म्हटलं ना, त्यांनी पूर्ण सामान देतात. मग त्यामध्ये साडी, चोळी, त्याचबरोबर बांगड्या, गजरा, त्यांचं शृंगाराचं सगळं साहित्य, त्याचबरोबर आणखी हळदी कुंकू, नारळ, फुलं, हे सगळं त्यांनी देत असतात. आपण फक्त जे काही त्यांना असतील ती दक्षिणा द्यायची, 500 किंवा काय असेल ते दक्षिणा द्यायची आणि ही दक्षिणा दिल्यावर ते सगळं देतात. त्याचबरोबर बघा, आता ज्यांना तिथे मूळ पीठावर जाऊन लिंबाची माळ अर्पण करायची आहे ना,
त्यांनी काय करायचं, तिथे जे पुजारी असतात ना, गाभाऱ्यामध्ये वगैरे पुजारी असतात, त्यांना आधी तुम्ही विचारा. कारण आपण स्वतः घरून नेलेली वेगळी आणि तिथे केलेली गोष्ट वेगळी. कारण कसं, आता मूळ देवीलाही अर्पण करायची म्हणल्यावर तितकं पावित्र्य राखणं सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. आपल्याकडून तितकं पावित्र्य राखलं जात नाही. मग त्यापेक्षा काय करायचं बघा, सरळ तिथे गेल्याच्या नंतर एखाद्या पुजाऱ्यांना विचारायचं आणि तिथल्या पुजाऱ्यांना विचारल्याच्या नंतर त्यांनी सगळी तुम्हाला माहिती देतात. मग जे काय असेल ते यथाशक्ती यथाभक्ती तुमच्याकडून दक्षिणा घेतली जाते आणि तुमच्या नावाने ती माळ असेल, कुळाचाराचे जे सामान आहे ते तुम्ही स्वतः घ्यायचं. कारण बाहेर तिथे एवढे स्टॉल वगैरे असतात, तिथे गेले की तुम्हाला सगळं साहित्य मिळून जातं. त्या स्टॉलवर तुम्ही सगळं साहित्य घेतलं, पुजाऱ्यांकडे गेलात त्यांना सांगायचं की आम्हाला लिंबाची माळ अर्पण करायची आहे. मग ते तुमच्याकडून जे काही असेल ते दक्षिणा घेतात आणि तुमच्या नावाने ती माळ असेल, त्याचबरोबर तुम्ही घेतलेली साडी चोळी हे त्या देवीला अर्पण करतात. पण ही साडी कधी अर्पण केली जाते, ज्या वेळेस तुम्ही पहाटे ब्रह्ममुहूर्तामध्ये तिथे जातात. देवी आईचा ज्यावेळेस अभिषेक चालू असतो, तो अभिषेक झाल्याच्या नंतर तुम्ही जी नेलेली साडी असते, चोळी खण जो काही असेल तो देवीला अर्पण केला जातो. तुम्ही जर दुपारी वगैरे गेलात 10-11च्या टायमाला, त्यावेळेस देवी आईंची सकाळी अभिषेक वगैरे झालेला असतो, मग ती साडी तशीच ठेवून देतात. त्यामुळे तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये जर गेलात तर ही साडी चोळी देवीला त्यांनी नेसवतात. मग बघा, ज्यांना तुम्हाला आधी जायचं असेल त्या दिवशी तुम्ही आधीच ब्रह्ममुहूर्तावरती पोहोचण्याचा प्रयत्न करा. जर नसेल शक्य तर तुम्ही दुपारी 10-11च्या टायमिंगला जरी गेलात तरी चालेल. परत ते त्यांनी कधीतरी देवीला नेसवतात. पण तुम्हाला जर लिंबाची माळ अर्पण करायची असेल तर तुम्ही त्या पुजाऱ्यांना सुद्धा आधी सांगावं लागेल की बाबा आम्हाला म्हणजे लिंबाची माळ वगैरे अर्पण करायची आहे. मग त्यांनी ती 108 लिंबाची माळ असते ते स्वतः तयार करतात आणि तुमच्या नावाने देवीला अर्पण करतात. आता देवीला सुती आणि रेशमी खण, त्याचबरोबर नारळ, 5 फळं, विड्याची पानं ठेवून आपण त्याच्या भावपूर्ण देवी आईची ओटीसुद्धा भरावी. आता तुम्हाला सांगितलं, साडी चोळी, नारळ, 5 फळं, गजरा, शृंगाराचं सगळं साहित्य, त्याचबरोबर त्याच्यामध्ये हिरव्या बांगड्या सगळं असतं. ती दक्षिणा वगैरे दिल्याच्या नंतर ते सुद्धा तुम्हाला देतात. आता बऱ्याच ठिकाणी हे सगळं घेऊन देवी आईची ओटी भरायची. त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य असतो आणि बऱ्याच ठिकाणी आषाढामध्ये आंबाडीची भाजी आणि भाकरीचा नैवेद्य सुद्धा दाखवला जातो. प्रत्येक भागामध्ये कुळाचार किंवा प्रत्येक घरामध्ये ह्या कुळाचाराची पद्धत वेगळी आहे. आपल्या घरामध्ये पूर्वीपासून जसं चालत आलं आहे त्या पद्धतीने तुम्ही करा. असं किंवा कुणी सांगितले किंवा मी असं सांगितले या पद्धतीने करू नका. फक्त माझं म्हणणं एवढंच की या महिन्यामध्ये देवीला आपल्या घरातील संकट, नजरदोष, बाधा निघून जावी म्हणून संकल्पयुक्त जर तुम्हाला लिंबाची माळ अर्पण करायची असेल, कुळाचार तर या महिन्यात करावाच लागतो, तर तुम्ही ही डायरेक्टली तिथं देवीच्या तिथे जाऊन पुजाऱ्यांना सांगून तुम्ही अर्पण करा. आता ज्यावेळेस तुम्हाला मूळ पीठावर जाणं होत नाही त्यावेळेस काय करायचं, तर बघा आपल्या परिसरामध्ये सुद्धा छोटे मोठे मंदिर असतात. मग तुम्ही 11 लिंबू घ्या किंवा 21 लिंबू घ्या, ती माळ तुम्ही स्वतः घरी बनवा. जरा थोडंसं गंगाजळ वगैरे शिंपडा त्याच्यावर आणि ती माळ सुती धाग्यामध्ये ती माळ तयार करा आणि तिथल्या तिथं सुद्धा तुम्ही देवीला अर्पण करू शकतात. मग 11 लिंबू घ्या किंवा 51 घ्या किंवा 108 घ्या, तुमच्या यथाशक्ती यथाभक्ती तुम्ही कितीही घेऊ शकतात. त्याचबरोबर जे काही त्यांचं शृंगाराचं सामान आहे, खण, साडी असेल, नारळ असेल, 5 फळं असतील आणि नैवेद्य, हे सगळं घेऊन तुम्ही तिथल्या तुमच्या आजूबाजूला परिसरामध्ये कुठं मंदिर असेल तिथे सुद्धा तुम्ही हा नैवेद्य दाखवू शकतात. त्याचबरोबर आता बघा, ज्यावेळेस तुम्ही ह्या कुळदेवीच्या कुळाचार वगैरे करून ज्यावेळेस तुम्ही घरी येतात त्यावेळेस मग तुम्हाला जर समजा तुम्ही पीठावर गेल्याच्या नंतर देवीची षोडशोपचार ओटी वगैरे भरून झाल्याच्या नंतर, दर्शन वगैरे घेऊन झाल्याच्या नंतर तुम्ही ज्यावेळेस बाहेर येतात त्यावेळेस बघा आजी वगैरे बसलेल्या असतात पायऱ्यांवरती तिथं. मग त्या आजी बसलेल्या असतात तिथं, त्यांच्यासोबत परड्या पण असतात. मग त्या 5 परड्यांमध्ये सुद्धा तुम्ही पीठ मीठ घालायला आवर्जून घालायचं, विसरायचं नाही. पीठमीठ 5 परड्यामध्ये घाला, 5 घाला, 7 घाला, 11 घाला, पीठमीठ घालायचं. त्याचबरोबर पान, सुपारी, 1 रुपयाचं नाणं हे सगळं घातल्याच्या नंतर नैवेद्य ठेवायचा आणि नमस्कार करायचा. त्याचबरोबर आता बघा, ज्यांना तुळजाभवानी देवीला गेल्यावर येडेश्वरी देवीला सुद्धा जावंच लागतं,
बऱ्याच म्हणजे आता आमच्या घरात तर तसंच आहे. ज्यावेळेस आम्ही तुळजाभवानी देवीला जातो त्यावेळेस आम्हाला येडेश्वरी देवीला सुद्धा जावंच लागतं. मग ज्यावेळेस तुम्ही तुळजाभवानी देवीला गेल्याच्या नंतर जेवढं काही साहित्य घेतलं आहे, जेवढं काही देवीला यथाशक्ती यथाभक्ती अर्पण केलं आहे, तेवढंच साहित्य तुम्ही येडेश्वरी देवीला सुद्धा द्यायचं आहे. तिथे लिंबाची माळ अर्पण केली तर तुम्हाला इथे सुद्धा द्यावी लागेल. जर वाटलं तुम्हाला की बाबा ठीक आहे तिथे दिली आहे आणि इथं नाही, मग तुम्ही त्यांना काय असेल ते तुम्ही दक्षिणा सुद्धा देऊ शकतात. म्हणजे जे काही पुजारी लोक आहेत ते तयार करून तिथल्या तिथे अर्पण करतील. त्याचबरोबर साडी, चोळी, नारळ, 5 फळं, परत नंतर गजरा, हिरव्या बांगड्या, हळदी कुंकू, जे काही त्यांचं शृंगाराचं साहित्य आहे ते सगळं येडेश्वरी मातेला सुद्धा घ्यायचं. त्यांची सुद्धा देव्याची ओटी भरायची. तिथे सुद्धा परड्या वगैरे घेऊन बसलेल्या बाहेर मंदिरामध्ये वगैरे आजी वगैरे असतात. तिथे सुद्धा तुम्ही 5, 7, 11 अशा मानाने 5, 7, 11 अशा मानाने त्या परड्या भरायच्या. मग तिथे सुद्धा पीठ, मीठ, पान, सुपारी, 1 रुपयाचं नाणं आणि नैवेद्य त्या सगळ्या परड्यांमध्ये घालायचा आणि देवी आईला नमस्कार करायचा. हे देवी आई, मी आली आहे, तुझा मानपान, तुझा सन्मान केला आहे, तू मला एवढं जपतेस आणि माझ्यावरील जे काही संकट असतील, जे काही बाधा असतील, त्या सर्व शत्रुपीडा असतील त्या सर्व तू दूर कर आणि माझ्या आयुष्यामध्ये नेहमी तुझा सहवास राहू दे आणि मला नेहमी तुझा आशीर्वाद लागू दे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना, असं म्हणायचं. आणि दर्शन घेऊन तुम्ही मग परत नंतर घरी यायचं. पण ज्या वेळेस तुम्हाला तिथला प्रसाद वगैरे दिला जातो ना, तो प्रसाद घरी आल्याच्या नंतर एखाद्या, आता आपण ज्यावेळेस आपल्या घरी येतो प्रसाद घेऊन, त्यावेळेस आपण कुठल्या तरी एखाद्या परडीमध्ये थोडासा तो प्रसाद अर्पण करायचा आणि मग आपण तो स्वतः ग्रहण करायचा असतो. तो प्रसाद आपण एकट्याने ग्रहण करायचा नसतो. ज्यावेळेस तुम्ही गावी परत जाणार त्यावेळेस एखाद्या परडीमध्ये कुठल्याही तुम्ही तो प्रसाद अर्पण करायचा असतो. आता बघा, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या ज्या म्हणजे कुळदेवीला पाया पडायला गेलेले असतात त्यावेळेस वापस जाताना कुठल्याही पाहुण्यांच्या घरी किंवा कुठेही जायचं नसतं. हां, जर तुम्ही चहा नाश्ता करायला गेलात तर तिथे ठीक आहे. पण आपण ज्यावेळेस आपल्या कुळदेवीचा मान सन्मान करतो, कुळदेवीची ओटी भरून आपण बरोबर आपल्या घरी गेलं पाहिजे असं म्हटलं जातं. आपण ज्यावेळेस आपल्या कुळदेवीला मान सन्मान करायला जातो, कुळदेवीची पूजा करायला जातो, त्यावेळेस आपण डिरेक्टली आपल्या घरी गेलं पाहिजे. इथे तिथे कुठं जायचं नाही. कारण असं म्हटलं जातं की ज्यावेळेस कुळदेवावरून गेलेले सगळे आपले जे चरण असतात, जे आपले पाऊल असतात ते डायरेक्टली आपल्या घरामध्येच गेले पाहिजे. म्हणून ज्यावेळेस आपण जाणार आहात त्यावेळेस आपल्या घरी जायचं डायरेक्ट. आणि जो मी तुम्हाला सांगितला आहे, जो तिथला दिलेला प्रसाद आहे, तो पण तुम्ही घरी नेऊन एखाद्या परडीमध्ये वगैरे घालायचा आणि मग तो स्वतः ग्रहण करायचा. ही आहे आषाढ महिन्यातील सेवा. तर बघा, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पद्धती वेगळ्या आहेत. आमच्या इकडं जशी आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितले आहे. तुमच्या भागाकडे सुद्धा जशी असेल तशी तुम्ही करा. पण आवर्जून या महिन्यामध्ये सेवा करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ सर्वांना.